वर्ड्स आणि फ्रेजेस यात काय फरक आहे? वर्ड कशाला म्हणायचं आणि फ्रेज कशाला म्हणायचं आणि सेंटेन्स कशाला म्हणायचं? वर्ड म्हणजे एक शब्द, टेबल, खुर्ची किंवा चेअर, टेबल, फॅन ऍटसेट्रा ऍटसेट्रा. एकच सिंगल वर्ड असेल तर तो वर्ड. आलं का? ग्रुप ऑफ वर्ड्स असेल, इट मेक्स सेन्स बट नॉट ए कम्प्लीट सेन्स. इट मेक्स सेन्स बट नॉट कम्प्लीट सेन्स इज कॉल्ड ॲज ए फ्रेज. म्हणजे वर्ड्स अँड एक्सप्रेशन. वर्ड्स अँड एक्सप्रेशन म्हणजे काय? ग्रुप आहे, इथं वर्ड्स आहे, अँड आहे, एक्सप्रेशन आहे, म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड आहे. ग्रुप ऑफ वर्ड्स which makes a sense, apply kara, but not a complete sense, is called as a phrase. Is called as a phrase. म्हणून words and expression ही phrase आहे, ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. आणि सेंटेन्स कशाला म्हणायचं? सेंटेन्स कशाला म्हणायचं? ए ग्रुप ऑफ वर्ड्स, त्याच्याने ग्रुप आहेच आहे सेंटेन्स मध्ये. ए ग्रुप ऑफ वर्ड्स which makes a complete sense. I am walking, मी जात आहे, मी चालत आहे, मी जेवत आहे, मी बसलेलो आहे. This is a group of words which makes a complete sense. Therefore it is called as a sentence. तसं सेक्शन 3 मध्ये एव्हिडन्स ऍक्टच्या वर्ड्स अँड एक्सप्रेशन ही फ्रेज आहे. हा नुसता वर्ड नाही आहे किंवा हे सेंटेन्स नाही आहे. वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स यूज इन दिस ऍक्ट म्हणजे शॅल बी इंटरप्रिटेड. त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं तर या पद्धतीने करायचं.